पहिला प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे की कोणतेही विशेषणाम या ठिकाणी रिकामी जागा असते अशा प्रकारे दिलेलं आहे. एकवचनी, वचनहीन, अनेक वचनी की यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए, एकवचनी. कोणतंही जर विशेष नाम असेल तर ते एकवचनीच असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. बघा, शुद्ध शब्द म्हटलं तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असायला पाहिजे की कुठलाही शब्द कशा प्रकारे लिहिला जातोय. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 करेक्ट असणार आहे, प्रावीण्य. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 3 तुमच्या स्क्रीनला दिसतो. बघा या ठिकाणी शब्दच्छल या संधीचा फोड कशा प्रकारे होईल अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर इथं जर तुम्ही बघितला तर शब्द अधिक छल अशा प्रकारे हा ऑप्शन असणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4. सांबाचा अवतार म्हणजे नेमका काय असतो? त्याला भोळा माणूस म्हणूया, कपटी माणूस म्हणूया, हुशार माणूस की गरीब माणूस? तर बघा, सांबाचा अवतार याचा अर्थ काय असतो? तर हा भोळा माणूस असतो, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. तू सावकाश चालतोस या वाक्यात कोणता प्रयोग आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजेच कर्मणी आहे, कर्तरी आहे, भावे प्रयोग आहे की नवीन कर्मणी आहे? तर सावकाश चालतोस याचा अर्थ काय? तर तो कर्तरी आहे. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 6. तो नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील तुम्हाला काळ ओळखायचा आहे. काळ म्हटलं की बघा, साधा वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ की साधा भूतकाळ? बघा, प्रश्न तुम्हाला दिसत असेल की तो नेहमीच लवकर येत असतो, तर हे एखाद्या व्यक्तीची काय एक रीत सांगितली आहे, त्यामुळे रीती वर्तमान काळ लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 7. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या खालीलपैकी कोणत्या तक्त्यामध्ये केला जातो अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा, महाप्राण आहे, स्वर आहे, त्यानंतर संयुक्त व्यंजन आणि मूलध्वनी. तर हा काय आहे? क्ष आणि ज्ञ ते संयुक्त व्यंजन आहेत. त्यानंतर चांदणे या शब्दाच्या अर्थाशी न जुळणारा तुम्हाला शब्द ओळखायचा आहे. बघा, काही काही ऑप्शन आहे, चंद्रिका, उषा, ज्योत्स्ना आणि कौमुदी. तर बघा या ठिकाणी शब्द न जुळणारा तो असणार आहे उषा. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 9. प्रश्न बघा, आईने मुलाला गोष्ट सांगितली या वाक्यातील तुम्हाला क्रियापदाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. या ठिकाणी बघा, एक आहे अकर्मक, दुसरा आहे सकर्मक, सहाय्यक की प्रयोजक? तर हा काय आहे? आईने मुलाला गोष्ट सांगितली हे एक सकर्मक क्रियापद आहे. त्यानंतर आपण अनेकवचनी शब्द कुठला आहे अशा प्रकारे तुम्हाला ओळखायचं आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 10 यामध्ये बघा, गडा, त्यानंतर शाळा, विडा आणि मळा. या ठिकाणी शाळा हे काय आहे? अनेक वचन या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 11. हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. या वाक्यातील हसणे हा शब्दाचा तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे. बघा काय काय दिलेलं आहे या ठिकाणी. विशेष नाम, क्रियापद, क्रियावाचक नाम आणि भाववाचक नाम. तर बघा प्रश्न क्रमांक 11 याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? तो क्रियावाचक नाव आहे, नाम आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 12. प्रामाणिकपणा हे खालीलपैकी काय आहे? भाववाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम की क्रियापद? तर इथं जर तुम्ही बघितलं तर याचा करेक्ट आन्सर काय येणार आहे? प्रामाणिकपणा हे एक भाववाचक नाम आहे. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 13. अश्वस्थ या शब्दासाठी एक समानार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. वड, उंबर, पिंपळ की कदंब? तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? पिंपळ. पिंपळाचं
असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर देवालय हा शब्द आहे तो कोणत्या संधीचा उदाहरण आहे? स्वरसंधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी की हल संधी? तर हा काय आहे? स्वरसंधी आहे. देव अधिक आलय अशा प्रकारे तुम्ही देवालय लक्षात ठेवू शकताय, म्हणजे या ठिकाणी स्वरसंधी असणार आहे. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे? महादेव, नवरात्र, बालमित्र आणि गजानन. या ठिकाणी नवरात्र हा काय आहे? एक द्विगु समासाचं तुम्हाला या ठिकाणी उदाहरण दिसेल. त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 16. Fill in the suitable article. I do not doubt dash dash ingenuity of your ideas. या ठिकाणी ए, त्यानंतर द, ॲन आणि नो आर्टिकल अशा प्रकारे दिलेलं आहे. तर या ठिकाणी काय येणार? द या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आपण बघूया प्रश्न क्रमांक 17. बघा काय दिसतो तुम्हाला या ठिकाणी? कन्वर्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच. द यंग फ्रॉग सेड, व्हॉट अ फिस्ट दॅट वॉज. द यंग फ्रॉग काय होणार? या ठिकाणी तुम्हाला एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स तुम्हाला दिसत असेल तर काय होणार? एक्सक्लेम्ड होणार. तर ऑलरेडी एक्सक्लेम कुठं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. तुम्हाला दोन ठिकाणी एक्सक्लेम दिसलं आहे. इट कुड हॅव बीन अ ग्रेट फिस्ट और दॅट इट वॉज अ ग्रँड फिस्ट. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर चूज द करेक्ट ऑब्जेक्टिव्ह फॉर द फॉलोइंग वर्ड्स. ओके, या ठिकाणी वर्ड दिलेला नाही आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर या ठिकाणी बघूया. क्वेश्चन नंबर 19. चूज द करेक्ट अँटोनाइम्स ऑफ सोफिस्टिकेटेड. यासाठी तुम्हाला एक अँटोनाइम्स बघायचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे नेव. ओके, म्हणजेच ऑप्शन नंबर तुम्हाला 1 या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण बघूया 20. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड. डिकीज अशा प्रकारचा शब्द आहे आणि त्याचं करेक्ट मिनिंग जर तुम्ही शोधलं तर याचा अर्थ होतो डेथ. डेथ तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसणार आहे. त्यानंतर आपण बघूया फाइंड द वर्ड हॅविंग डिफरंट मिनिंग फ्रॉम द अदर 3. अदर 3 म्हणजे 3 पेक्षा या ठिकाणी एक शब्द असा आहे की त्याचा वेगळा अर्थ तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर ऑब्वियस आपण बघितलं तर ॲब्स्क्युअर, त्यानंतर वेज, त्यानंतर इनडिस्टिंक्ट आणि आउटडेटेड. तर या ठिकाणी आउटडेटेड हा काय आहे? एक वेगळा शब्द या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 22. फिल इन द ब्लँक्स. माय फादर इज डॅश डॅश लेक्चरर इन डॅश डॅश युनिव्हर्सिटी. आणि या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल लावायची आहेत. तर या ठिकाणी काय येणार? माय फादर इज अ लेक्चरर इन अ युनिव्हर्सिटी. ॲक्च्युली बघा या ठिकाणी यू आहे म्हणजे तुम्हाला वॉवेल दिसेल AEIOU, बट याचा जो उच्चार आहे तो यू प्रमाणे होतो, म्हणजेच व्यंजन प्रमाणे होतो. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा ए लागणार, ॲन येणार नाही. ओके, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 23 तुम्हाला स्क्रीनला दिसतोय. फिल इन द ब्लँक्स. 100 माइल्स या ठिकाणी दिलेलं आहे. तर 100 माइल्स इज अ लॉंग डिस्टन्स की काय येणार? बघा क्वेश्चन नंबर 23 म्हटलं की तुम्हाला या ठिकाणी काय येणार? इजच येणार. ओके, 100 माइल्स इज अ लॉंग डिस्टन्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 24. चूज द ऑड पेअर. या ठिकाणी अशा प्रकारे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत आणि या ठिकाणी जर ऑड पेअर आपण बघितली तर हा फ्लाइज आणि ग्लिबर हा आहे या ठिकाणी ऑड पेअर, म्हणजेच ऑप्शन नंबर या ठिकाणी येणार 4. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 25. द प्रिन्स सॉ देम. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर करेक्ट क्वेश्चन टॅग काय येणार आहे? डिडंट ही. ओके, सॉ आहे पास्ट टेन्स आहे त्यामुळे डीड येणार
आणि नॉट आपण लावतोय डिडंट ही. ऑप्शन नंबर 1. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 26. बघा काय आहे क्वेश्चनमध्ये, फिल इन द ब्लँक्स. चेतन भगत इज वन ऑफ द डॅश डॅश रायटन इन द कंट्री. या ठिकाणी काय येणार मग, एमिनंट. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी येणार. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27. या ठिकाणी चूज द करेक्ट स्पेलिंग. या ठिकाणी स्पेलिंग तुम्हाला व्यवस्थित बघायची आहे. या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर सी या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग असणार आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 28. बघा काय दिसतो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲडवर्ब. या ठिकाणी कुठला ॲडवर्ब नाही आहे, अशा प्रकारे तुम्हाला बघायचं आहे. वेल हा एक ॲडवर्ब आहे, ब्युटिफुली त्यानंतर रेग्युलरली हे ॲडवर्ब आहेत. मीन्स याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 29. बघा क्वेश्चन नंबर 29 काय दिसतो तुम्हाला, रिराईट द सेंटेन्स युजिंग नायदर नॉर. आय डोंट हॅव अ पेन ऑर अ पेन्सिल. तर याला तुम्हाला लिहिताना काय लिहायचं आहे, आय हॅव नायदर अ पेन नॉर अ पेन्सिल. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 30. चूज द अपोजिट ऑफ पर्टिनंट. याचं तुम्हाला अपोजिट बघायचं आहे, तर त्याला एक्स्ट्रॅनियस असं त्याचं अपोजिट असणार आहे. तर तो आहे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये. त्यानंतर आपण बघूया थोडा तुमच्यासाठी मॅथ्सचे क्वेश्चन आलेले आहेत. इन वन एक्झाम 455 आउट ऑफ 700 स्टुडंट फेल्ड. सो व्हॉट पर्सेंटेज ऑफ द स्टुडंट पास. तर किती स्टुडंट पास झालेले आहेत त्याचे तुम्हाला पर्सेंटेज विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्टेन बघा किती असणार आहे, तर हा 700मधून 455 तुम्हाला मायनस करायचे आहे. जेवढे पण विद्यार्थी असेल त्याला डिवायडेड बाय जर तुम्ही 700 आणि इंटू 100 नंतर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज कळणार आहेत. तर ते पर्सेंटेज होणार 35%. मीन्स ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन आहे की रीता टोल्ड विना दॅट द गर्ल आय मेट यस्टरडे वॉज द डॉटर ऑफ माय फ्रेंड्स मदर. तर क्वेश्चन आहे की सो व्हॉट विल दॅट गर्ल्स हॅव टू बी विथ रीताज गर्लफ्रेंड. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात तर क्वेश्चन नंबर 32 मध्ये बघा, तो तुम्हाला रिलेशन विचारलेलं आहे. त्याचं रिलेशन जर आपण बघितलं तर ते काय होणार आहे, ते कझिन होणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी येणार. त्यानंतर आपण बघूया ए बरोबर 26 दिलेला आहे आणि सन बरोबर 27. तर ॲक्ट बरोबर किती येणार, याला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला या ठिकाणी येणार 57, जो की ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 34 बघा, हाऊ मेनी मिनिंगफुल इंग्लिश वर्ड कॅन बी फॉर्म बाय यूजिंग एनी 2 letters फ्रॉम द वर्ड नॉट. तर नॉटला वापरून तुम्हाला किती वर्ड या ठिकाणी बनवू शकतात. तर या ठिकाणी बघा जर आपण बघितलं तर या ठिकाणी 3 वर्ड आहेत ते तुम्हाला बनवू शकणार आहेत. फॉर एक्झाम्पल एक नो बनणार आहे, एक ऑन बनवू शकतो, एक टू बनवू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला हे 3 शब्द या ठिकाणी बनणार आहेत. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 35. The seventh day of the month is 3 days before Friday. So what will be the 19th day of that month? अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 35 मध्ये. जर तुम्ही याला सॉल्व केलं तर तुम्हाला येणार ऑप्शन नंबर 2 संडे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन आहे की 40% ऑफ 25 प्लस 20% ऑफ 16 याच्या इज इक्वल टू काय होणार. खूप सोपा प्रश्न असतो. डायरेक्टली असं करायचं आहे 40/100 इंटू 25 प्लस या ठिकाणी 20/100.
× 60 अशा प्रकारे तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला याचं आन्सर मिळून जाईल. म्हणजेच क्वेश्चन नंबर 36ला तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मिळेल, 22 हा त्याचा आन्सर मिळेल. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 37. इन इफ विनय इज रनिंग 20 km/h, हाऊ लॉंग विल इट टेक्स हिम टू रन 40 meters. या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे 40 मीटरसाठी तुम्हाला विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये. तर तुम्ही याला जर सॉल्व केलं तर तुम्हाला टाईम किती लागणार आहे, तर टाईम आहे 72 सेकंड या ठिकाणी लागेल. ए डज वन जॉब इन 10 days, बी कम्प्लीट द सेम वर्क इन 15 days. इफ द टू वर्क टुगेदर इन हाऊ मेनी डेज कॅन दे कम्प्लीट द वर्क. या ठिकाणी डायरेक्टली 1/10 + 1/15 करायचं आहे. यांचा LCM होतो 30 आणि इथं वर येणार 10 30 प्लस 15 दुने 30 म्हणजेच 5/30 म्हणजेच या ठिकाणी येणार 6 या ठिकाणी येणार. म्हणजे क्वेश्चन नंबर 38चा करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर 3. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 39. ए कम्प्लिटेड द 100 meters in 36 seconds and B took 45 seconds. So when A was on the finish line, how far was B behind? तो B किती मागे असणार आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. डायरेक्ट इमॅजिनेशन करायचं आहे स्वतःच्या इमेजच्या आणि त्यानंतर मग याला सॉल्व करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 39चा पण करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर C, 20 meters तो मागे असणार आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 40. इन साइन लँग्वेज द वर्ड टीचर स्पेल्ड ॲज अशा प्रकारे आहे. सो हाऊ विल द वर्ड चिल्ड्रन टू बी रिटन कशा प्रकारे लिहिणार, हा तुम्हाला एक रिलेशनशिप मेंटेन करायचा आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तुम्हाला या ठिकाणी येणार ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर येणार जर तुम्ही त्याला सॉल्व केले. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी क्वेश्चन नंबर 41. बघा काय दिलेलं आहे. व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द नंबर 1672 अँड द होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 17. अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन आहे. तर याचा पण करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर 1 6 असणार आहे. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच प्रकारचे सेम क्वेश्चन तुम्हाला रिपीट होत असतात. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 42. इन द बॉईज लाईन राजन इज 6th फ्रॉम लेफ्ट, विनय इज नंबर 10 फ्रॉम द राईट. इफ राजन अँड विनय हॅव 8 रूट्स, हाऊ मेनी चिल्ड्रन्स आर देअर इन द क्यू. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर या क्यूमध्ये किती विद्यार्थी असणार आहे, तर या ठिकाणी असणार 24. डायरेक्टली नाही समजलं तर डायग्राम काढायचं आहे की लेफ्टपासून 6ला आहे, इकडून राईटपासून 8ला आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 43. इन 2 to 5 meter long row, 26 trees are planted at equal distance. If the first and the last tree are at both the ends in the row, what is the distance between the two trees in the row? In that row. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर दोघांमधील अंतर तुम्हाला विचारलेलं आहे आणि अंतर जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी येणार 9 meters येणार ज्यावेळी तुम्ही सॉल्व करणार. ओके. क्वेश्चन नंबर या ठिकाणी आपण बघूया 44. 20ला 1:11 अशा प्रकारे दिलेलं आहे. तर सेम रिलेशन तुम्हाला 102 सोबत तुम्हाला लावायचं आहे. तर या ठिकाणी येणार 52 अशा प्रकारे या ठिकाणी एक रिलेशन मेंटेन होणार आहे. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ द नंबर्स बिटवीन 6 and 34 दॅट कॅन बी डिवायडेड बाय 5. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲव्हरेज नंबर बघायचा आहे क्वेश्चन नंबर 45 मध्ये. तो असणार आहे ॲव्हरेज नंबर 20. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 46. हाऊ मेनी
कॉन्टिनंट्स इन द वर्ल्ड डिवायडेड इंटू. खूप सोपा प्रश्न आहे आणि आपल्या जगामध्ये 7 खंड आहेत अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन विच डिस्ट्रिक्ट इज द फोर्ट साल्हेर अँड मुल्हेर लोकेटेड. तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेलं आहे ऑप्शनमध्ये पुणे, नाशिक, धुळे आणि अहमदनगर. तर या ठिकाणी तुम्ही बघा तर हे तुम्हाला नाशिकमध्ये दिसणार. जेवढे पण तुम्हाला स्पेशली रायमिंग वर्ड दिसतात, साल्हेर, मुल्हेर, अंके, टंकाई अशा प्रकारचे काही जे सिक्वेन्स वाईज असेल ते तुम्हाला नाशिक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर या ठिकाणी नेक्स्ट. विच इज द लार्जेस्ट स्टेट इन इंडिया बाय एरिया. क्षेत्रफळानुसार लार्जेस्ट कंट्री कुठली आहे अशा प्रकारे तुम्हाला विचारलेलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश की तामिळनाडू. तर याचं करेक्ट आन्सर जर तुम्ही बघितलं तर एरिया वाईज आहे तो आहे राजस्थान. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 49. द मरियाना ट्रेंच इज इन विच ऑफ द फॉलोइंग ओशन. जी मरियाना गर्ता तुम्हाला माहिती असेल ती कुठल्या महासागरामध्ये आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. आर्टिक, हिंदी, पॅसिफिक की अटलांटिक. तर याचं करेक्ट आन्सर बघा काय असणार आहे, तर ती गर्ता जी आहे ती पॅसिफिक महासागरामध्ये आहे आणि सर्वात खोल गर्ता ही असणार आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज द कॅपिटल ऑफ मेघालय. मेघालयाचं कॅपिटल काय आहे अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. तर ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे ती आहे शिलाँग, मीन्स ऑप्शन नंबर सी. ओके, ऑप्शन माहितीच आहे तुम्हाला, आन्सर माहिती आहे, त्यामुळे आपण ऑप्शन वाचण्यामध्ये वेळ वाया घालवणार नाही. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 51. अकॉर्डिंग टू विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन provisions has been made for Union Public Service Commission. मीन्स UPSC साठीची तुम्हाला कलम लक्षात घ्यायची आहे. खूप सोपा प्रश्न आहे आणि ऑलरेडी MPSCला सुद्धा आलेला आहे. त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4, कलम आहे 315. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 52. विथ विच स्पोर्ट इज द नेम नीरज चोपडा असोसिएटेड. तर तुम्हाला नीरज चोपडाविषयी माहिती घ्यायची आहे, तर त्याचं कशाशी रिलेटेड असणार आहे, तो काय आहे, तर तो स्पेशली एक ॲथलेट्स आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हू इज द फाउंडर ऑफ सातवाहन फॅमिली. सातवाहन जे परिवार तुम्हाला दिसतोय, सातवाहन घराणे, तर त्याविषयी तुम्हाला माहिती लक्षात घ्यायची आहे. सिमुक, गौतमीपुत्र सतकर्णी, सतकर्णी 1 की या ठिकाणी रिसेंट अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 53 याचं करेक्ट आन्सर तुम्हाला ऑप्शन नंबर 1 दिसणार, तो आहे सिमुक. ओके, मॅक्सिमम विद्यार्थ्यांना वाटत असेल की गौतमीपुत्र सतकर्णी, परंतु हे तुम्हाला सिमुक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 54. ऑन व्हॉट डेट डीड द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कम इन टू द फोर्स. अशा प्रकारे हा खूप सोपा प्रश्न आहे आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. 26 जानेवारी 1950ला ते आपण कार्यान्वित केलेलं आहे. ओके, ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर आपण बघूया. क्वेश्चन नंबर 55. Where in India is the largest collection of inscription collected. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 55 मध्ये. आणि याचं बघा तुम्हाला एक आहे अजंता औरंगाबाद, मैसूर कर्नाटका, एलिफंटा केव्ज आहे महाराष्ट्र आणि या ठिकाणी कोचीन आहे केरळ. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 लक्षात ठेवायचा आहे, मैसूर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 56. बघा 56 क्वेश्चन काय म्हणतो, डॅश डॅश इज द फर्स्ट इंडियन टू जॉईन द इंडियन सिव्हिल सर्व्हिस आफ्टर पासिंग अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन
खूप सोपा प्रश्न आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे सत्येंद्रनाथ टागोर. हे पहिले व्यक्ती आहेत की ज्यांनी भारतीय सिव्हिल सर्व्हिस, आपण जी प्रशासकीय सेवा आहे, ते आपण म्हणूया की पहिले पास होणारे व्यक्ती या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 57. हू फाउंडेड द बॉम्बे असोसिएशन. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा सुद्धा. याचं करेक्ट आन्सर तुम्हाला माहितीच असेल, ऑप्शन नंबर 1, नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनीच बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली होती. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 58. विच ऑफ द फॉलोइंग सिटीज इज नोन ॲज द सायन्स सिटी. सायन्स सिटी आपण कोणाला म्हणतोय, अशा प्रकारे क्वेश्चन आहे. आणि जो अंबाला आहे, अंबालालाच आपण काय म्हणतो, एक सायन्स सिटी असं आपण म्हणतोय. त्यानंतर कार्ल मार्क्स वॉज अ थिंकर फ्रॉम विच कंट्री. कुठल्या कंट्रीचा आहे, तर तो एक जर्मनी आहे, म्हणजे जर्मन कंट्रीचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 60. विच न्यू कंट्री वॉज फॉर्म आफ्टर द पार्टिशन ऑफ पाकिस्तान इन 1971. तर या ठिकाणी खूप सोपा प्रश्न आहे आणि तो बांगलादेश आहे. तुम्हाला माहिती आहे की बांगलादेश स्थापन झालेला आहे. ओके. त्यानंतर आपण बघूया आता टेक्निकल क्वेश्चन जे तुम्हाला इंग्लिशमधून येतात. तर सेम आपण इंग्लिश पॅटर्नमध्येच चालू केलेलं आहे. तर बघा या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला, SLDH सिनियर लॅक्टिक डिहायड्रोजिनेज इज रेज्ड इन. कुठं रेज्ड होतो अशा प्रकारे तुम्हाला विचारलेलं आहे. तर हा स्पेशली जर आपण म्हटलं तर मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन या ठिकाणी वाढत असतो. म्हणून तुम्हाला ऑप्शन नंबर सी लक्षात ठेवायचं आहे. अँड धिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर युअर एक्झाम. सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 62. कॉलरा वायब्रिओ आर डिस्ट्रॉयड इन द मीडिया. कुठल्या मीडियामध्ये तो डिस्ट्रॉय होतो अशा प्रकारे विचारला आहे. तर स्पेशली जे काही ॲसिडिक माध्यम असतं, आम्लधर्मी असतात, त्या ठिकाणी त्याचं डेथ होत असते की आपण त्याला डिस्ट्रॉय करू शकतोय. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 63. A patient is admitted for hemorrhoidectomy. The nurse should observe the area for the presence of. कुठला एरिया या ठिकाणी बघणार, तर या ठिकाणी आपण म्हणूया की रेक्टल ब्लिडिंग स्पेशली नर्स आहे ती ऑब्झर्व करणार आहे. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 64. गायनिकोमॅस्टिया मीन्स काय होत असते अशा प्रकारे तुम्हाला विचारलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 64 मध्ये आपण म्हणूया की जो एनलार्जमेंट ऑफ मेल मेमरी ग्लँड असतो त्याला आपण म्हणत असतोय. ओके. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ऑप्शन नंबर सी. यावर पण नेहमी क्वेश्चन विचारला जातो, तर तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 65. व्हेन you are assigned to care for a patient who is ill because of an invasion of microorganism, you would know that the most appropriate terms to use for this condition would be. अशी जी कंडिशन असणार आहे त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण स्पेशली इन्फेक्शन म्हणत असतोय. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 66. क्रोमोसायटोमा इज अ डिसीज ऑफ. कसलं डिसीज आहे अशा प्रकारे विचारलेलं आहे. तर या ठिकाणी स्पेशली जे ॲड्रिनल ग्लँडशी रिलेटेड हा डिसीज असणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर बघूया. व्हेन केअरिंग ऑफ thyroidectomy patient, the nurse should observe for which major complication associated with this type of surgery. काय बघणार स्पेशली, तर स्पेशली जी टिटॅनी आहे ते टिटॅनी या ठिकाणी
बघत असणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 68. ॲबडक्शन मीन्स द मुवमेंट ऑफ बॉडी पार्ट. या ठिकाणी मुवमेंट कसं असणार आहे हे विचारलेलं आहे. तर स्पेशली जे अवे फ्रॉम द बॉडी असतो त्याला आपण म्हणत असतो. मीन्स ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 69. द डायग्नोस्टिक टेस्ट मोस्ट ऑफन ऑर्डर टू इव्हॅल्युएट द प्रेझेन्स ऑफ स्कोप ऑफ व्हॅल्युअर डिसीज या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर जर आपण बघितलं, करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी, सिरियल ब्लड या ठिकाणी कल्चर्स. यानंतर क्वेश्चन नंबर 70 आपण बघूया. व्हॅलेन्स रूल ऑफ 9th या ठिकाणी ऑफ 9 इज यूज टू अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे तर कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ बर्न या ठिकाणी असणार आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर या ठिकाणी 71. विच ऑफ द फंक्शन ऑफ बोनचा फंक्शन काय आहे. या ठिकाणी बघा RBCs फॉर्म करणे, स्टोरेज ऑफ कॅल्शियम, जॉईंट फॉर्म करणे, म्हणजे या ठिकाणी ऑल ऑफ दीज हा ऑप्शन असणार आहे. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी क्वेश्चन नंबर 72. अ नर्स इज केअरिंग फॉर अ क्लायंट विथ ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. विच ऑफ द फॉलोइंग वुड द नर्स एक्सपेक्ट टू नोट इन द क्लायंट. अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन आहे आणि याचा करेक्ट आन्सर असणार आहे लो आर्टेरियल PaO2. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात. क्वेश्चन नंबर 73 आपण बघूया की सिलेंड्रिकल ग्लासेस आर ॲडवाइज टू अ पर्सन ऑफरिंग फॉर. स्पेशली आपण सिलेंड्रिकल ग्लासेस कशासाठी देतोय हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. आता ज्यांना पण जो रोग होतो ॲस्टिग्मॅटिझम, म्हणजे स्पेशली जे अंधुक तुम्हाला दिसतोय, स्पष्ट दिसत नाही, त्याला आपण म्हणतोय ॲस्टिग्मॅटिझम. तर अशा रुग्णासाठी आपण हा देत असतो. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 74. pH स्केल फ्रॉम 0 to 4 इज इंडिकेट्स. 0 पासून जर आपण 4 पर्यंत जर नेलं तर या ठिकाणी काय असणार आहे, तो स्पेशली जरी आपण बघितलं तरी तो ॲसिडिटीच असणार आहे, मीन्स ॲसिडिक इन नेचर. जोपर्यंत 6.9 पर्यंत हा ॲसिडिक नेचर असणार, 7ला न्यूट्रल असणार आणि 7.1 पासूनचा 14 पर्यंत तो बेसिक स्ट्रक्चर असणार आहे, म्हणजेच आम्लारी धर्म असणार आहे. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 75. वेट ऑफ द लेफ्ट लंग्स. लेफ्ट आपलं जे लंग आहे त्याचं वेट काय आहे अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. तर तो स्पेशली जर तुम्हाला बघायचं झालं तर जवळपास 565 मिलीग्रॅम ग्रॅम एवढं या ठिकाणी असणार आहे, मीन्स ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी असणार. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 76. फॉर्मेशन ऑफ RNA इज कंट्रोल्ड देअर आर डिराइव्ड फ्रॉम द जीन्स. कुठं असणार आहेत अशा प्रकारे क्वेश्चन विचारलेला आहे. याचा करेक्ट आन्सर तुम्हाला माहितीच असेल की तो स्पेशली कुठं असणार आहे DNA. आणि DNA म्हटलं की डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड आणि एक डबल हेलिक्स स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचे. RNA म्हटलं की तुम्हाला रायबोन्यूक्लिक ॲसिड आणि हा सिंगल हेलिक्स स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर या ठिकाणी 77. कार्डियक नॉच इज प्रेझेंट इन. स्पेशली कुठं प्रेझेंट असतो असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि तो तुम्हाला लेफ्ट लंग्समध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 78 खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप इझी सुद्धा. बाईल इज अ प्रोड्यूस्ड इन द. कशामध्ये प्रोड्यूस होतोय हे तुम्हाला विचारलेलं आहे आणि स्पेशली बाईल हा आहे पित्त कुठं असणार आहे तर बाईल ज्यूस किंवा आपण म्हणूया त्याला लिव्हरमध्ये, यकृतमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 79. मल्टिपल फॉर्म ऑफ द सेम एन्झाईम्स आर कॉल्ड. आपण त्यांना काय म्हणतो अशा क्वेश्चन आहे आणि त्यांना आपण आयसो एन्झाईम्स म्हणतोय की जे सेम एन्झाईम्स असतात. ओके, सेम असलं की आयसो हा लक्षात ठेवायचे, आयसो एन्झाईम्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन डॅश डॅश मसल्स सेपरेट्स द ॲब्डॉमिनल अँड थोरॅसिक कॅव्हिटी. तर ते कुठली मसल आहे तर ते आहे डायफ्रॅम. जी लंग्स तुम्हाला माहिती असेल तर लंग्स दोन्ही साईडला ज्या प्रकारे लंग्स असतात तर ह्या लंग्सच्या खाली तुम्हाला डायफ्रॅम हा सेपरेट करणारा घटक असतो.
नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर या ठिकाणी 81. बिल्डिंग्स ऑर सिंथेसायझिंग अ न्यू प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज. आपण त्यांना काय म्हणतो असं क्वेश्चन आहे आणि त्यांना आपण स्पेशली ॲनाबोलिझम म्हणत असतो. मीन्स ऑप्शन नंबर सी. मेन ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम बघा खूप इम्पॉर्टंट आहे. स्पेशली आपण जर मेन ऑर्गन्स म्हटलं तर या ठिकाणी असणार आहे लंग्स. आणि लंग्समध्ये पण स्पेशली जे ॲल्व्हिओलस असतात ते खूप महत्त्वाचे असतात. आपण त्यांना स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणत असतो. ओके, दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर या ठिकाणी 83. बघा काय दिसतो तुम्हाला. युरिया अँड युरिक ॲसिड आर द वेस्ट प्रॉडक्ट्स ऑफ डॅश डॅश मेटॅबॉलिझम. तर क्वेश्चन बघा या ठिकाणी खूप सोपा आहे. तर हा काय असतो, एक प्रोटीनचा प्रॉडक्ट असतो. मीन्स ऑप्शन नंबर 1 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सी द नेक्स्ट क्वेश्चन. नॉन इन्फ्लेमेटरी डिस्क्वॅमेशन ऑफ द स्काल्प विथ इचिंग इज कॉल्ड ॲज. आपण त्यांना काय म्हणतो तर त्यांना आपण डॅन्ड्रफ म्हणत असतो, जे तुम्हाला केसाला नेहमी होत असतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण मिस फ्लोरेन्स नायटिंगेल वॉज बॉर्न इन द इयर. यांच्यावर तर नेहमीच क्वेश्चन येणारच आहे तुम्हाला, तर ते लक्षातच ठेवायचं आहे. आन्सर काय असणार आहे याचं? करेक्ट आन्सर आहे 1820. 1820 मध्ये फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा जन्म झालेला आहे. ओके, त्यानंतर आपण बघूया द एक्झाम्पल्स फॉर द ऑडिओ एड्स. या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की क्वेश्चन नंबर 86 मध्ये रेडिओ, माईक आणि मायक्रोफोन सर्व या ठिकाणी असणार, म्हणजेच ऑल ऑफ द अबाव. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 87. बिफोर ॲडमिनिस्टरिंग डायगॉक्सिन डॅश डॅश शुड बी चेक. तर या ठिकाणी आपण काय करतो, स्पेशली म्हटलं तर आपण काय करतो, पल्स चेक करत असतो. तर या ठिकाणी तुम्हाला तेच लक्षात घ्यायचं आहे. वन ऑफ द फॉलोविंग डज नॉट पजेस द ग्लुकोज. या ठिकाणी ग्लुकोज नाही असं काय आहे, तर या ठिकाणी जे इन्सुलिन या ठिकाणी लक्षात घ्या की त्या ठिकाणी ग्लुकोज नसणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण बघूया. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी आपलं 89. खूप महत्त्वाचं आहे. इन मेनिंगोमिक्लोसिली या ठिकाणी डॅश डॅश प्रोट्रूड्स थ्रू अ डिफेक्ट इन द बोनी रिंग्स ऑफ द वर्टिब्रे. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 89 मध्ये स्पायनल कॉर्ड आणि मेनिंज दोन्ही तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत. मीन्स ऑप्शन नंबर सी या ठिकाणी असणार. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 90. अँटेरियर फॉन्टेनल क्लोज बाय या ठिकाणी काय असणार, तर ते 9 ते 12 महिन्यांमध्ये क्लोज होत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बॅक्टेरिया आर द डॅश डॅश ऑर्गॅनिझम. स्पेशली बॅक्टेरिया म्हटलं की तुम्हाला एक युनिसेल्युलर, एक पेशीय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बघूया इन व्हॉलेंटरी मुव्हमेंट ऑफ मसल्स. त्याला आपण काय म्हणतो, क्वेश्चन नंबर 92, त्याला आपण TICS म्हणतोय. ओके, त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. द ॲव्हरेज वेट ऑफ फुल टर्म बेबी ॲट बर्थ इज किती असतो. स्पेशली जर बघितलं तर हा 2.5 ते 3 kgच्या दरम्यान असतो. मीन्स ऑप्शन नंबर या ठिकाणी 1 येणार. त्यानंतर क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 94. बघा काय दिसतो तुम्हाला. न्यूबॉर्न इन्फॅन्ट कॅनॉट काय, तर या ठिकाणी बघितलं तुम्ही तर याचं पण कॅनॉट टर्न हिज हेड. तो आपलं डोकं हलवू शकत नाही, टर्न करू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 95. डिफिशियन्सी ऑफ थायमिन कॉजेस. आपल्याला काय होऊ शकतो, जर आपण थायमिन जर कमतरता असेल तर आपल्याला रिकेट्स होऊ शकतो. मीन्स ऑप्शन नंबर सी. त्यानंतर डिप्रेशन ऑफ द फ्रंटॅनेल इंडिकेट्स काय इंडिकेट करणार आहे, तर स्पेशली बघा 96 मध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला डिहायड्रेशन आपल्याला इंडिकेट्स होऊ शकतोय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 97. हिमोफिलिया इज अ ब्लिडिंग डिसऑर्डर कॉजेस बाय द डिफिशियन्सी ऑफ. कशाच्या डिफिशियन्सीमध्ये होणार, तर स्पेशली हा क्वेश्चन तुम्हाला माहितीच आहे, याचा खूप करेक्ट आन्सर तुम्हाला माहिती असेल. कोॲग्युलेशन फॅक्टर जर मिसिंग असेल किंवा डिफिशियन्सी असेल त्यामुळे पण होतो. सोबत तुम्हाला विटॅमिन के सुद्धा माहिती आहे तो पण. तर हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत.
त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी 98. इन सिझोफ्रेनिया अर्ली ऑनसेट विथ पुअर प्रोग्नॉसिस इज सीन इन कशामध्ये आपल्याला दिसतोय, तर स्पेशली तो आपल्याला सिम्पल दिसत असतोय. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 99. फॉर्म्युला फॉर IQ दॅट इज कॉल्ड एज इंटेलिजन्स कोशंट्स इज गिवन बाय, तर तो स्पेशली CA/MA × 100 अशा प्रकारे हा असणार आहे. नेक्स्ट आपलं शेवटचा क्वेश्चन या ठिकाणी आपण बघणार की डेल्युशन इज नॉट प्रेझेंट इन, कशात प्रेझेंट नसतो, तर स्पेशली मॅनियामध्ये प्रेझेंट नसतो. मीन्स अशा प्रकारे मित्रांनो आपले टोटल 100 क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट झाले.